मित्रांनो नमस्कार. आज आपला विषय आहे पर्यावरण आणि पर्यावरण अभ्यास परिचय. मित्रांनो, सूर्यमालेतील पृथ्वी हा एकमेव ज्ञात ग्रह आहे जो जीवनाला आधार देतो. करोडो अब्जो वर्ष आधी ज्यावेळेस आपली सूर्यमालिका तयार झाली, त्यावेळेस कुठेही जीवनाचा आधार नव्हता, कुठेही जीवन नव्हतं. सूर्यमालेमध्ये जे ग्रह आहेत, इन्क्लुडिंग पृथ्वी, तर कोणत्याही ग्रहावर जीवन नाही, फक्त आणि फक्त पृथ्वीवर जीवन आहे. जर आपण पृथ्वीचा विचार केला तर पृथ्वीच्या गाभ्यात जीवन नाही आहे, जीवसृष्टी नाही आहे, ना की खूप आकाशामध्ये जीवनसृष्टी आहे. तर खूप छोट्याशा एक स्पिअरमध्ये, खूप छोट्याशा एक वातावरणामध्ये, एक लेअरमध्ये फक्त हे जीवन आपल्याला दिसेल. अंतराळ जितकेही आतापर्यंत संशोधन झाले आहे, अवकाशामध्ये कुठेही जीवन नाही, फक्त आणि फक्त सूर्यमालेतील पृथ्वी ह्या ग्रहावर आपल्याला जीवन दिसेल. पृथ्वी ही खूप विशाल आहे आणि पृथ्वीवर फक्त अत्यंत पातळ थरामध्ये जीवनाचे अस्तित्व आहे, ज्याला इंग्रजीमध्ये आपण बायोस्फिअर म्हणजेच जैव आवरण असे म्हणतो. पृथ्वीवर जे काही जीवन आपल्याला बघायला मिळते, त्यामागे जे जीवनक्रम सुरू आहे, तो जीवनक्रम सुरू असण्यामागे फक्त आणि फक्त सूर्याची ऊर्जा हा एकमेव स्रोत आहे, ज्यामुळे विविध जीवनसृष्टीमध्ये सतत ऊर्जेचा संचार होत राहतो. कल्पना करा, जर सूर्य नसेल तर पृथ्वीवरचं आपलं जीवन, जे बायोस्फिअर आहे, जैव आवरण आहे, हे संपायला वेळ लागणार नाही, पूर्णकडे अंधार राहील. जे आपले वनस्पती आहेत, हिरव्या वनस्पती आहेत, ते सूर्याच्या उपस्थितीमध्ये त्यांचं अन्न तयार करू शकणार नाही. आणि जर जर हिरव्या वनस्पती जर त्यांचं अन्न तयार करू शकले नाही, तर त्याच्यावर आधारित जे अन्न साखळी आहे, त्यांना सुद्धा त्यांचं फूड, अन्न आहे, ते मिळू शकणार नाही. त्यामुळेच सूर्याला अनन्य साधारण महत्व आहे आपल्या जैव आवरणामध्ये. मित्रांनो, प्रदीर्घ काळापासून मानव आणि निसर्ग यांच्यात सहजीवनाचे नाते आहे. सहजीवन म्हणजे एकमेकावर मानव आणि निसर्ग दोन्हीही एकमेकावर हे अवलंबून आहेत. उदाहरणार्थ शेती आणि मासेमारी. मनुष्य हा निसर्गाच्या सानिध्यात जमीन वखरून शेती करतो. तिथं वेगवेगळ्या मोसममध्ये जाऊन शेतीचे कामं करतो. पावसाळा आला की पावसाळ्यातली शेती, नंतर मग हिवाळ्यातली, खरीप आणि रब्बी जे हंगाम आहेत त्यामुळे तो शेती करतो. तसंच जर जमीन नसती तर शेती करणं अशक्य असतं. तसेच मनुष्य हा स्वतःच्या उदरनिर्वाहाकरिता समुद्रात मासेमारी सुद्धा करतो, पाण्यात मासेमारी करतो. जर समजा पाणीच नसेल तर मासेमारी करता आलं नसतं. असं सांगण्यात आलेलं आहे की आधी जे जीवन होतं पृथ्वीवरचं, हे पाण्यात होतं आणि पाण्यातून ते हळूहळू बाहेर येत येत समुद्र किनाऱ्यावर आणि नंतर मग जमिनीवर येऊ लागलं. तर जे सजीव निर्माण झाले पृथ्वीवर, ते सजीव मुख्यतः पाण्यातून बाहेर आलेले आहेत. आजच्या घडीला मानवी हस्तक्षेप आणि अशाश्वत पद्धतीमुळे लाखो लोकांचे जीवन आणि उपजीविका धोक्यात आली आहे. या ठिकाणी मी जागतिक तापमान वाढीचं उदाहरण देऊ इच्छितो की मानवाने त्याच्या अमर्याद खूप साऱ्या जे इच्छा आहेत, त्याच्या जे गरजा आहेत, त्या पूर्ण करण्याकरता त्यांनी निसर्गाकडे धाव घेतली. मनुष्य त्याच्या पूर्ण जो गरजा आहे तो फक्त आणि फक्त निसर्गातूनच प्राप्त करतो. निसर्गाला तो एक प्रकारे रिसोर्स म्हणून, संसाधन म्हणून त्याकडे बघतो आणि त्याकडून तो बऱ्याचशा गोष्टी घेतच असतो, कंटिन्यू घेत असतो. एक वेळ अशी येईल की हे जे नैसर्गिक संसाधन आहेत, ते सर्व संसाधने संपणार आणि मानवाकरता काहीही शिल्लक राहणार नाही. ही कंडिशन भविष्यामध्ये अवश्य येऊ शकते. जागतिक तापमान वाढ काय आहे ते आपल्याला मी थोडक्यात समजू इच्छितो की पृथ्वीच्या चारही सर्व भोवती, पृथ्वीच्या भोवती जे वायू आवरण आहे, त्या वायू आवरणाचे
तापमान वाढणे म्हणजे जागतिक तापमान वाढ आहे. जागतिक तापमान वाढीमध्ये याचा परिणाम माणसाच्या प्रत्येक क्षेत्रावर झालेला आहे. शेती आहे, विविध व्यवसाय आहेत, त्याच्यावर याचा भयंकर परिणाम झालेला आहे. मुख्यतः आपल्याला जंगल आणि जे प्रत्येक आपले सीझन्स आहेत, त्याच्यावर बरीच उलाढाल झालेली आपल्याला पाहायला मिळते. आधी अवकाळी पाऊस इतके जास्त पडत होते, पण मागच्या काही वर्षांपासून आपण सर्व अनुभवतो आहे, की अवकाळी पाऊस किंवा खूप तीव्रतेचा उन्हाळा हे आपल्याला जाणवू लागले आहे. हे सर्व जे कारण आहे याच्यामागे जागतिक तापमान वाढ आहे. म्हणजे मानवी हस्तक्षेपामुळे जागतिक तापमान वाढीमध्ये एक प्रकारे भर होत चाललेली आहे. मित्रांनो, त्यामुळे आपले पर्यावरण समजून घेण्याची आणि सर्वजण माणसात जागरूकता निर्माण करण्याची आज नितांत आवश्यकता आहे. आज मानवी समाज एका वळणावर उभा आहे आणि शाश्वत भविष्यातील पृथ्वीसाठी उत्तम पर्याय शोधत आहे. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीला पृथ्वीवरील पर्यावरणीय संसाधने, मानव पर्यावरण संबंध आणि मानव पर्यावरण संबंधातून उद्भवणाऱ्या समस्यांबद्दल जागरूकता आणि ज्ञान असणे आवश्यक आहे. ह्या अनुषंगाने प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय की लोकांना पर्यावरण काय आहे, त्याचे प्रॉब्लेम्स काय आहेत, त्याच्यावर कुठकुठले आपण उपाय देऊ शकतो, या संदर्भात जागतिक स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर आणि इव्हन शालेय स्तरावर, शैक्षणिक स्तरावर सुद्धा काम सुरू आहे. लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याची एक प्रकारे होळ निर्माण झालेली आहे. तर मित्रांनो, आपण समजून घेऊ पर्यावरण म्हणजे काय, पर्यावरण कशापासून बनतं, हा बेसिक प्रश्न आहे. व्यापक शब्दात सांगायचे झाल्यास पर्यावरणात अशा प्रत्येक जैविक तसेच अजैविक घटकांचा समावेश होतो जो सजीवावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम टाकत असतो. आपण जर सहज बाहेर निघालो आपण मोठ्या रानामध्ये, तर आपल्या ठिकाणी दगड, धोंडे, टेकड्या, नद्या, खूप सारे आपल्या त्या ठिकाणी लेक्स दिसणार. ठीक आहे, ह्या सर्वांचा समावेश अजैविक घटकात होतो. तसेच आपल्याला पक्षी दिसणार आणि झाड दिसणार. हे सर्व जैविक घटकात आपल्याला आपण त्यांना मोडतो. तर पर्यावरण म्हणजे काय, तर जैविक आणि अजैविक ह्या गोष्टी जर एकत्र आल्या, त्यांच्यामध्ये देवाणघेवाण झाली, परस्पर संवाद झाला, तर त्याला आपण पर्यावरण म्हणता येईल. ठीक आहे. तसेच जैविक तसेच अजैविक घटकांच्या क्रिया, प्रक्रिया आणि परस्पर संवादामुळे संबंधाची प्रणाली बनते, ज्याला परिसंस्था म्हणून इंग्रजीमध्ये त्याला इकोसिस्टम सुद्धा म्हणतात. जैविक आणि अजैविक घटकांना जे प्रक्रिया होते, देवाणघेवाण होते, जो एक कम्युनिकेशन होतो, त्याला मराठीमध्ये परिसंस्था आणि इंग्रजीमध्ये इकोसिस्टम म्हणतात. मानव आणि पर्यावरण यांच्यातील सहजीवन संबंध स्पष्ट करण्याच्या दृष्टीने शाश्वत विकासाची संकल्पना, कॉन्सेप्ट ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट अस्तित्वात आली. मित्रांनो, ही शाश्वत विकासाची संकल्पना काय आहे, आपण ते थोडक्यात समजून घेऊया. मानवाच्या गरजा अमर्यादित आहेत, त्या कधी संपणाऱ्या नाही आहेत. जर मानवाने विचार केला की आपल्याला खूप सारं लाकूड हवं आहे, तर तो पूर्ण झाड कापून टाकेल. ठीक आहे, तर आज त्याला लाकूड पाहिजे आहेत, त्याने पूर्ण जंगल कट केले. ठीक आहे, पण त्या कट केल्यामुळे जे पुढचे येणारे जनरेशन्स आहेत, पुढचे जे पिढी आहेत, त्यांना लाकूड मिळणार नाही. तर आजच्या आपल्या गरजा पूर्ण झाल्या, पण येणाऱ्या पिढीकरता आपण काही शिल्लक ठेवणार नाही. तर हीच गोष्ट या ठिकाणी थांबवण्यात आलेली आहे की आज आपल्या ज्या गरजा आहेत, मानवाच्या ज्या गरजा आहेत, त्या आपण आजच्या पूर्ण करायच्या, पण येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत, येणाऱ्या ज्या जनरेशन आहेत, त्यांच्याकरिता आपण काही संसाधने उरवून ठेवूया, वाचवून ठेवूया. आपल्याला ज्ञात आहे की पाणी हा फार आजकाल लवकर संपुष्टात येणारी गोष्ट प्रत्येक ठिकाणी जाणवत आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये देश आहे, त्या देशामध्ये केप टाऊन आहे, त्यामध्ये जमिनीतलं पाणी नाहीये. भारतामध्ये
चेन्नई आहे, त्यामध्ये जमिनीच्या आतील पाणी संपुष्ट आलेलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी भीषण टंचाई सहन करावी लागत आहे पाण्याची. तर लोकांनी काय केलं, की त्यांच्या आजच्या गरजा, पाण्याच्या गरजा पूर्ण करण्याकरिता जमिनीच्या आतून पाणी सर्व ओढून घेतलं आणि त्यात पाणी झिरपू शकले नाही, पाणी एकत्र होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांच्या लोकांच्या गरजा तात्पुरत्या शमल्या. पण फ्युचरमध्ये जे येणारे जे जनरेशन आहे, त्यांच्याकरता पाणी उरलंच नाही. ह्या 2 उदाहरणावरून आपल्याला हे कळतंय, की लोकांनी त्यांच्या गरजा पूर्ण केल्या, पण त्यांना भविष्याकरता येणाऱ्या ज्या जनरेशन आहेत, त्यांच्याकरता कुठलेही रिसोर्सेस, संसाधनं शिल्लक नाही राहिले. तर शाश्वत विकासाच्या संकल्पनामध्ये असं म्हटलं आहे, की आजच्या आपल्या गरजा पूर्ण करून येणाऱ्या जनरेशन्स करता, येणाऱ्या पिढ्यांकरता सुद्धा आपण संसाधनं वाचवून ठेवावी. ही जी एक संकल्पना आहे, त्यालाच शाश्वत विकासाची संकल्पना म्हणण्यात आलेलं आहे. मानवाने शतकानुशतके पृथ्वी आणि पर्यावरणाला अक्षरशः अमर्याद संसाधन मानलेले आहे. मित्रांनो, संसाधन जे आहे ते आपण घेतोय निसर्गाकडून. आपल्या प्रत्येक गरजा आपण निसर्गाकडून पूर्ण करतोय आणि एक बेधुंदपणे आपण पृथ्वीच्या संसाधनाचा वापर करत चाललो आहे आणि आपण ते कधी संपणारच नाही, असा आपण विचार करून त्याचा वापर करतोय. पण हे चुकीचे आहे. परंतु मानवाच्या हळूहळू बदलांनी आपल्या वातावरणात विविध प्रकारे बदल केले आहेत. विशेषतः औद्योगिक क्रांतीनंतर मानवी लोकसंख्येच्या विस्फोटाने पर्यावरणाचे ऱ्हास केले आहे. मित्रांनो, औद्योगिक क्रांती ही इंग्लंडमध्ये 1750 पासून सुरू झाली आणि त्यामध्ये यांत्रिकीकरण प्रचंड प्रमाणात झालं. यंत्र चालवण्याकरता कोळशाची त्यावेळेस फार जास्त गरज पडत होती. तर कोळशाची मायनिंग त्यावेळेस खूप जास्त होऊ लागली आणि कोळसा हा इंडस्ट्रीमध्ये जाळला जाऊ लागला. कोळसा जाळल्यामुळे तिथून कार्बन डायऑक्साईड आणि तत्सम गॅसेस हे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणामध्ये हे सोडू लागले, रिलीज होऊ लागले. अगदी त्या पॉइंट पासूनच ग्लोबल वॉर्मिंगला सुरुवात झाली. आपण जर बघितलं तर औद्योगिक क्रांतीनंतर लोकांना एक परमनंट जॉब मिळाला, त्यांच्या जीवनामध्ये स्थैर्य येऊ लागला, शेती पण एक प्रकारे स्थायी झाली. ह्या दोन्ही कारणांमुळे लोकसंख्या वाढू लागली. लोकसंख्येचा एक प्रकारे विस्फोट झाला आणि जगात जितक्याही समस्या आज आपण बघतो आहे, त्यामागे एक आणि एकमेव कारण म्हणजे लोकसंख्येचा विस्फोट. बेसुमार लोकसंख्या प्रत्येक देशामध्ये आपण बघतो की वाढलेली आहे. काही देशांमध्ये कमी पण होत आहे. पण जनरली जे इक्वेटोरियल देश आहेत, जे विषुववृत्तीय देश आहेत, त्या ठिकाणी लोकसंख्या, जे डेव्हलपिंग नेशन्स आहेत, विकसनशील देश आहेत, त्या ठिकाणी लोकसंख्येचा विस्फोट आपल्याला बघायला मिळतो. तर लोकसंख्या वाढली म्हणजे तितके हात, तितके तोंड वाढले. त्यांना नोकरी पाहिजे आहे, त्यांना अन्न पाहिजे आहे, त्यांना निवारा पाहिजे आहे. तर त्यांच्या प्रत्येक गरजा निर्माण झाल्या. जितके लोक वाढतील तितक्या त्यांच्या गरजा वाढल्या आणि ह्या गरजा पूर्ण कुठून होणार? तर अर्थातच निसर्गाकडून. मित्रांनो, निसर्गाचे आपण जे डिस्कस केलंच आहे की निसर्गाचे जे संसाधने आहेत ते मर्यादित आहेत आणि मागून मागून आपण किती मागणार निसर्गाकडे? एक एक वेळ अशी की निसर्गाचे सर्व जे संसाधन आहेत ते संपणार. उत्तम उदाहरण लक्षात आलंय माझ्या, तो म्हणजे पेट्रोल, डिझेल. पेट्रोल डिझेलचे जे साठे आहेत ते हळूहळू कमी होत चाललेले आहेत जगातून आणि त्याचमुळे आज शासनातर्फे आपल्याला इलेक्ट्रिक व्हेकल, इलेक्ट्रिक मोटर वाहन घेण्याकरता प्रोत्साहन मिळत आहे. इव्हन सोलार पॅनल सुद्धा वापरा आणि सौर ऊर्जा, वायू ऊर्जा असे जे अक्षय, कधी न संपणाऱ्या जे पॉवरचे रिसोर्सेस आहेत त्यांचा वापर करण्याकरता आपल्याला शासनाकडून नेहमी प्रोत्साहन मिळत असतं. मित्रांनो, आता आपण समजून घ्या पर्यावरणाची संकल्पना. प्रत्येक सजीव हा एक विशिष्ट परिसरात राहतो. प्रत्येक सजीव हा एक विशिष्ट परिसरात राहतो. बघा, पृथ्वीवर उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध. उत्तर गोलार्धामध्ये आर्क्टिक
नॉर्थ पोल आहे, आर्टिक ओशन आहे आणि दक्षिण गोलार्धामध्ये साऊथ पोल आहे, अंटार्क्टिका आहे. तर हे जे दोन साइड्स आहेत, दोन दिशा आहेत, उत्तर गोलार्ध, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, या ठिकाणी 6ही महिने आपल्याला बर्फ बघायला मिळते. तर अशा बर्फाळ प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला जीवन बघायला मिळतो. त्या ठिकाणी पेंग्विन, सील मासे आणि तत्सम दुसरे पण प्राणी त्या ठिकाणी राहतात. तर जसं पोलर बिअर वगैरे आहे, तर जे आपण त्यांची बघितले कातडी, तर त्यावर खूप सारे आपल्याला घनदाट केस दिसतात. म्हणजे तिथल्या जनावरांनी, तिथल्या जीवांनी, तिथल्या थंड प्रदेशातील वातावरणानुसार त्यांचं बॉडीचं स्ट्रक्चर सुद्धा निसर्गाने चेंज केलं आहे. ठीक आहे. म्हणजे इतक्या थंडीमध्ये पण ते निवांत राहू शकतात, त्यांना काही त्रास होत नाही. जर पेंग्विन किंवा पोलर बिअर जे आहेत, ते जर आपण आपल्या उष्णकटिबंधीय देशात म्हणजे भारतामध्ये किंवा आफ्रिकेतल्या वाळवंटात आणलं, तर ते जगू शकणार नाही. ठीक आहे. तर तसंच आपण आता एक्झाम्पल घेऊया विषुववृत्तीय प्रदेशातील. जसं अमेझॉन फॉरेस्ट आहे, ते विषुववृत्तीय जंगलात आहे. त्यामध्ये मिळणारे जे प्रजाती आहेत, त्यांची अनंत टाइप्स आहेत, त्याचे अनंत प्रकार आहेत. ते त्या प्रकारच्या वातावरणात राहण्याकरता एक प्रकारे त्यांचं अनुकूलन झालेलं आहे. ॲनाकोंडा आहे किंवा असे बरेचसे दुसरे प्राणी आहेत, जे फक्त आणि फक्त अमेझॉन फॉरेस्टमध्येच मिळतात. जर ते आपण प्राणी तिथून रेस्क्यू करून आपण आपल्याकडे आणले, भारतात आणले, तर ते या ठिकाणी अ, खूप कम्फर्टेबली, रिझनेबली राहू शकणार नाही. त्यांच्या काही दिवसामध्ये मृत्यू पण होऊ शकतो. तर एकूण बघितलं तर प्रत्येक सजीव हा एका विशिष्ट परिसरात राहतो आणि त्याला त्या परिसरात राहण्याची सवय असते त्यांच्या बॉडीला पण. ठीक आहे. त्याची या त्याची त्या परिसराशी सतत देवाणघेवाण सुरू असते. प्रत्येक जो सजीव आहे, जो ज्या प्रदेशात राहतो, त्या प्रदेशात त्याला कंटिन्यू तो निसर्गाशी एक ताळमेळ बसवून घेण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. खूप थंडी असेल आपल्याकडे तर आपण स्वेटर घालतो. खूप पाऊस असेल तर आपण छत्री, रेनकोट घालून आपण बाहेर कामाला निघतो. तर त्याच प्रकारे म्हणजे हे काय आहे, की निसर्ग त्याचं काम करतो आहे. पण निसर्गाच्या सोबत-सोबत आपण निसर्गाला सोबत घेऊन मनुष्य सुद्धा कामाला लागले आहे. तसेच विविध जे प्राणी आहेत, ते सुद्धा तसं काम करतायत. प्रत्येक सजीव त्याचे पोषण मिळण्यासाठी आजूबाजूच्या परिसराशी तो पूर्णपणे जुळून घेतो. हा परिसर म्हणजे नैसर्गिक वातावरण. सजीव ज्या वातावरणात राहतात आणि ज्याच्याशी ते जुळवून घेतात, त्यांचे पोषण किंवा अन्न मिळवण्याकरता ज्या वातावरणाशी ते जुळवून घेतात, त्या वातावरणाला त्या प्राण्यांचा आपण नैसर्गिक अधिवास, नैसर्गिक वातावरण आपण म्हणूया. मित्रांनो, नैसर्गिक पर्यावरण हा शब्द उच्चारताच आपल्यासमोर भूदृश्यातील विविध पैलू जसे माती, पाणी, वाळवंट किंवा पर्वत इत्यादी गोष्टी लक्षात येतात. जैविक किंवा अजैविक प्रभाव जसे आर्द्रता, तापमान, मातीचा पोत आणि हवेतील गुणवत्ता या सर्वांचे अचूक वर्णन केले जाऊ शकते. यात सूक्ष्म जंतू आणि प्राण्यांच्या स्वरूपातील किंवा जैविक प्रभावांचे समावेश होतो. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास, एखाद्या सजीवाच्या जीवनावर त्याच्या सभोवतालच्या सजीव आणि निर्जीव घटकांचा प्रभाव होतो. याचा एकूण अभ्यासाला आपण पर्यावरणाचा अभ्यास असे म्हणूया. ठीक आहे. म्हणजे एक सजीव आहे, त्याच्या चारही भोवती जे काही जैविक आणि अजैविक घटक आहेत, त्यांचा प्रभाव त्या सजीवावर पडतो आणि याच्या एकूण प्रभावाला आपण पर्यावरणाचा अभ्यास असा आपल्याला म्हणता येईल. मित्रांनो, हे जो पर्यावरण आहे, या इंग्लिशमध्ये आपण एन्व्हायर्नमेंट म्हणतो. ठीक आहे. तर हा जो एन्व्हायर्नमेंट मधला जो एन्व्हिरॉन आहे, हा एक फ्रेंच शब्द आहे. ठीक आहे. ज्याचा अर्थ होतो घेरणे किंवा वेढणे. तर मेंट म्हणजे लिलाव करणे, हा फ्रेंच मधला त्याचा अनुवाद आहे. म्हणजेच पर्यावरण म्हणजे जीव आणि निसर्ग यांच्यातील परस्पर संवाद. पर्यावरण म्हणजे जीव आणि निसर्ग यांच्यातील परस्पर संवाद.
मानवासाठी घराचे वातावरण, व्यवसायाचे वातावरण, राजकीय वातावरण इत्यादी अनेक प्रकारचे वातावरण आहेत. परंतु आपण फक्त नैसर्गिक वातावरणाबद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहोत. ठीक. जसं हवा, पाणी, जमीन, वनस्पती आणि इतर जीव. निसर्गातील कोणतीही व्यक्ती त्याच्या वातावरणाशी संवाद साधते, त्यावर प्रभाव टाकते आणि त्या बदल्यात त्यावर सुद्धा निसर्गाचा प्रभाव पडत चालतो. या ठिकाणी उदाहरण मी आपल्याला सांगू इच्छितो की जसं मानव आपल्या गरजा पूर्ण करण्याकरता त्याला जर खूप जास्त इंधनाची गरज असेल, तर तो जंगलातील लाकूड काटणार, झाडे कापणार. ठीक आहे. जोपर्यंत ज्या ठिकाणी झाडं होती त्या ठिकाणी तोपर्यंत छान पाऊस पडायचा, गारवा असायचा, जास्त ऊन त्या ठिकाणी पडत नव्हती किंवा उन्हाचे चटके त्या ठिकाणी पडत नव्हते. पण जंगल कटाई केल्यामुळे त्या ठिकाणी एक प्रकारे वाळवंट सारखा प्रदेश निर्माण होतो. वृक्ष एन्व्हायरमेंट तयार होतो झाड नसल्यामुळे. ठीक आहे. झाडं नसल्यामुळे वाळवंटीकरण झालं आणि वाळवंटीकरण झाल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला तापमान वाढ पाहायला मिळते. तापमान वाढलं की त्याचे चटके पुन्हा मानवाला सहन करावे लागतात. म्हणजे मानवाने जी सायकल सुरू केली होती, जंगल कटाई, त्यामुळे वाळवंट, त्याच्या परिणाम तापमान वाढीमध्ये. तर हे बघा, व्यक्तीने जे कार्य केलं निसर्गामध्ये, त्यामुळे निसर्ग तर प्रभावित झालाच, पण शेवटी पर्यावरणाने, निसर्गाने सुद्धा मानवाला प्रभावित केले. ठीक आहे. त्यामुळेच म्हणतात की निसर्गातील कोणताही व्यक्ती त्याच्या वातावरणाशी संवाद साधते, त्यावर प्रभाव टाकते आणि त्या बदल्यात त्याच्यावर सुद्धा निसर्गाचा प्रभाव पडत असतो. अशा प्रकारे पर्यावरण म्हणजे हवा, पाणी आणि जमीन यांच्यातील परस्पर संबंधाची बेरीज आणि मानव, वनस्पती, प्राणी आणि इतर जीव यांच्यातील सुद्धा परस्पर संबंधाचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. सजीवाच्या जीवनावर पर्यावरणाच्या प्रभावाचा सर्वात लक्षणीय गुणधर्म म्हणजे पर्यावरणीय घटकांचा परस्पर संवाद. हे परस्पर संवाद अजैविक किंवा जैविक घटकात निसर्गात सतत गतिमान असतात आणि जीवनाच्या प्रत्येक क्षणात एकमेकांशी सतत संवाद साधत असतात. बघा, जगात कुठेही एखाद्या ठिकाणी घटना घडली की त्याचा परिणाम जगाच्या दुसऱ्या टोकावर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. उदाहरण द्यायचं झाल्यास अल निनो हा जे इफेक्ट आहे, ज्याचा परिणाम आपल्या भारताच्या मॉन्सूनवर होतो. साऊथ पॅसिफिक ओशन मध्ये चिलीजवळ समुद्रातील पाणी गरम होतं. त्या गरमीचा प्रभाव हा भारतातील अरेबियन सीमधील जे ढग निर्माण होतात पावसाळ्याच्या सीझनमध्ये, त्याच्या क्षमतेवर होतं आणि त्यावेळेस भारतामध्ये पाऊस हा कमी पडतो. ठीक आहे. तसंच एका ठिकाणी जर खूप जास्त, जसं एक्झाम्पल आहे आपला दिल्लीच्या शेजारी बरेचसे राज्यांमध्ये हे पराळी जी असते ती जाळतात. ठीक आहे. म्हणजे जनरली हरियाणा आणि पंजाबमध्ये. पण त्याचा जो एक इफेक्ट आहे तो दिल्लीच्या जनतेवर होतो. त्या ठिकाणी धुके दाटून येतात आणि तिथलं एक जे वायू प्रदूषण वाढतं. म्हणजे एका ठिकाणी जर घटना घडली त्याचा परस्पर दुसऱ्या ठिकाणी सुद्धा आपल्याला इफेक्ट पाहायला मिळतो. ठीक आहे. कोणताही जीव इतर जीवांशी संवाद साधल्याशिवाय एकटा राहू शकत नाही. म्हणूनच प्रत्येक जीवामध्ये त्याच्या पर्यावरणाचा एक भाग म्हणून इतर जीव असतात. जसं मानवाला म्हटलंय की मानव हा सामाजिक प्राणी आहे, तो एकटा राहू शकत नाही. तसं त्याच प्रकारे कुठलाही जीव जो आहे एकटा राहू शकत नाही. त्याला कुठल्या ना कुठल्या गोष्टी करतात इतरांवर किंवा निसर्गाच्या इथल्या अन्यत्र गोष्टींवर
त्याला अवलंबून राहावं लागतं. त्याच्या अ, अन्नाकरता किंवा निवाऱ्याकरता तो एकटा राहू शकत नाही, दुसऱ्यावरच अवलंबून असतो. जसं बघितलंय की अ, आपला साप आहे, तो त्याचा स्वतःचा बीड तयार करू शकत नाही. तो बिळाकरता दुसऱ्यांच्या बिळावर अवलंबून असतो. ठीक आहे. जसं आणि काही पक्षी असतात ते अ, स्वतःच्या पिल्लांना पाळू पाळू शकत नाही. ते त्यांची अंडी दुसऱ्या पक्षीच्या घरट्यामध्ये टाकतात. तसे बरेच उदाहरण आहेत, जे एकमेकाशी जो संवाद आहे, एकमेकाशी देवाण आहे, याच्यावर देऊ शकतो आपण. तुम्हाला हे माहीत असले पाहिजे की सर्व प्राणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वनस्पतीवर अवलंबून असतात. प्रत्येक प्राणी हे प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे वनस्पतीवर अवलंबून असतातच. जसे हिरव्या वनस्पती जे त्यांचे स्वतःचे अन्न तयार करतात, तर त्यांच्यावर सुद्धा दुसरे प्राणी हे अवलंबून असतात. जसा एक या ठिकाणी एक्झाम्पल देता येईल अन्न साखळीचा, फूड चेनचा. तर गवत जो आहे ससा खातो, सस्याला कोल्हा खातो आणि कोल्ह्याला सिंह खातो. तर एक प्रकारे बघितलं की सूर्याद्वारे जे आलेला एनर्जी आहे, त्या एनर्जीच्या सानिध्यामध्ये जे ग्रीन प्लांट्स आहेत, हिरव्या वनस्पती आहेत, हे त्यांचं अन्न तयार करतात. त्यांच्या पानांमध्ये ऊर्जा असते आणि आपली भूक भागवण्याकरता ससा तो गवत खातो. मग ती जी ऊर्जा आहे गवतामधली, ती एनर्जी जी आहे ती सस्यामध्ये येते. कोल्ह्याला भूक लागली की मग तो ससाला खातो. सस्याकडे आलेली जी एनर्जी आहे ती कोल्ह्यात ट्रान्सफर होते. ठीक आहे. आणि ज्या सिंहाला भूक लागते, त्या तो कोल्ह्याला खातो. म्हणजे गवतातून आलेली जी सूर्याची ऊर्जा आहे, ठीक आहे, ती सस्यामध्ये, कोल्ह्यामध्ये आणि त्यानंतर मग ती सिंहामध्ये ट्रान्सफर होत राहते. तर अल्टिमेटली ही एक प्रकारे अन्नसाखळी आहे, ज्यामध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक प्राणी हा दुसऱ्या प्राण्यांवर हा अवलंबून असतो. मित्रांनो, फुलांचे परागकण आणि फळे आणि बियांची विखुरणे यासारख्या काही गोष्टींसाठी वनस्पती देखील प्राण्यांवर अवलंबून असतात. एक्झाम्पल द्यायची झाली तर काही झाडांची बीज हे प्राण्यांच्या पचन संस्थेतून बाहेर आल्यानंतरच अंकुरित होतात. तर काही ठिकाणी अ, जे काही झाडांची जी बीज आहेत, त्यांना पर्टिक्युलर जसं फॉरेस्ट फायर, जंगलात आग लागली, त्या जंगलाच्या आगीतून जर ते बीज गेलं, त्या बीजावरून जर आग लागून गेली, तेव्हा ते अंकुरित होतं, असं पण काही स्टडीजमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हे एक खूप चांगलं चित्र आहे पर्यावरणाच्या संकल्पामध्ये. एन्व्हायरमेंट ऑफ अ कॉर्क इन अ पॉन्ड. मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला की हे आपण एक 30 सेकंद बघा की या जे पाण्याचं पर्यावरण आहे, या ठिकाणी कुठल्या कुठल्या प्रकारचे सजीव आहेत. निरीक्षण करून बघा 30 सेकंदाकरता. या ठिकाणी बास नावाचे मासे आहेत, क्रेफिश आहे, सॅप्रोटोपस आहे, फ्रेश वॉटर क्लेम आहे, स्टिकल बॅक आहे, झू प्लॅन्क्टन आहे, राऊंड वर्म आहेत, फ्लॅट वर्म्स आहेत, मिनोज लहान मासे आहेत, फायटोप्लॅन्क्टन्स आहेत. हे जे फायटोप्लॅन्क्टन्स आहेत मित्रांनो, हे हिरवे वनस्पती आहेत. यांना खायचं काम करतं लहान मासे. लहान माशांना खायचं काम करतं हे मोठे मासे. एक प्रकारे अन्न साखळी या ठिकाणी आपल्याला दिसेल. यामध्ये आपण डग्स बघू शकतो, बीटल्स, लिचेस, बटरफ्लाय, फ्लाईज. तर हे सर्व या ठिकाणी पॉन्ड इकोसिस्टमच्या आपण चित्र बघत आहोत. ठीक आहे. आता याविषयी आपण अजून माहिती घेऊया पुढच्या स्लाइडमध्ये. उदाहरणासह पर्यावरणाची संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न आपण दिलेल्या चित्रात आपण केला आहे. तलावातील कार्प माशाचे वातावरण आपण दिलेल्या चित्रात निरीक्षण केले. त्याच्या वातावरणात प्रकाश, तापमान आणि पाणी यासारखे अजैविक घटक आहेत, ज्यात पोषक, ऑक्सिजन
इतर वायू आणि सेंद्रिय पदार्थ विरघळतात. या ठिकाणी बघा आपण की जैविक वातावरणात प्लॅन्क्टन्स नावाचे सूक्ष्मजीव आहेत. प्लॅन्क्टन जे आहेत ते एकदम सूक्ष्मजीव असतात. तसेच जलीय वनस्पती आणि प्राणी आणि विघटन करणारे सूक्ष्मजीव सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसणार. यामध्ये झाडे वेगवेगळ्या प्रकारची आहेत, जसे की तरंगणारी झाडे, बुडलेली झाडे आणि अक्षरशः बुडलेली झाडे, हे पूर्णपणे पाण्यामध्ये सबमर्ज असलेली झाडे. तसेच तलावाच्या काठावर वाढणारी झाडे सुद्धा आपण त्या इकोसिस्टम मध्ये बघितले. प्राण्यांमध्ये कीटक, कृमी, मोलस्क, टेडपॉल, बेडूक, पक्षी आणि विविध प्रकारचे मासे असतात. सोबतच विघटन करणारे हे जीवाणू आणि बुरशीसारखे सप्रोटॉफ सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत तुमच्या लक्षात आले असेलच की वातावरण स्थिर नसते. कुठलेही वातावरण हे स्थिर नसते. वातावरणामध्ये कंटिन्यू बदल हे होतच राहतात. जैविक आणि अजैविक घटक प्रवाही आहेत. प्रवाही कंटिन्यू त्यामध्ये बदल होत राहतात आणि ते बदलत राहतात. जीव सहिष्णुतेशी श्रेणीची नावाने जीव सहिष्णुतेची श्रेणी, इंग्रजीमध्ये त्याला आपण रेंज ऑफ टॉलरन्स नावाच्या विशिष्ट श्रेणीमध्ये वातावरणातील बदल हे आपण बघू शकतो. रेंज ऑफ टॉलरन्स म्हणजे सहिष्णुता. मित्रांनो, या ठिकाणी एक एक्झाम्पल आपल्याला देऊ इच्छितो की भारत हा उष्ण कटिबंधीय वातावरणातील देश आहे. आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये सेंट्रल इंडियामध्ये, भारताच्या मध्य भागामध्ये उन्हाळ्याचे तापमान हे जवळपास 50 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत, सेल्सिअस पर्यंत पोहोचतो उन्हाळ्यामध्ये, जवळपास त्या रेंजमध्ये. तो आपल्याकडचा उन्हाळा. जर आपण कम्पेअर केलं इंग्लंडचा उन्हाळा, तर तिथला जो उन्हाळा असतो त्यातलं हायएस्ट टेम्परेचर हे जवळपास 23, 24, 25 पर्यंत असतो. त्याच्यावर कधीही गेलेला नाही. पण मागच्या काही वर्षांचा अनुभव त्यांनी बघितला आपण, तर मागच्या एका 2 वर्षामध्ये तिथला टेम्परेचर हे जवळपास 27, 28 ते 29, 30 पर्यंत पोहोचला. ठीक आहे. तर त्यावेळेस त्या ठिकाणी जसं आपल्याकडे लू म्हणजे गरम हवेचे वारे वाहतात आणि त्याद्वारे लोक मरण पावतात, बिलकुल तोच फेनोमेना इंग्लंडमध्ये बघायला मिळाला. तिथं गरमीमुळे लोक म्हणजे 30 डिग्रीमध्ये पण, 27 डिग्रीमध्ये पण बरेचसे मरू लागले. भारतामध्ये जर आपल्याला खूप उन्हाळ्याच्या मध्ये गरमीचा त्रास होऊ लागला, आपण फॅन लावतो, कूलर लावतो. पण इंग्लंडमध्ये फॅनच नाही आहेत, कूलरच नाही. त्यामुळे त्यांच्याकरता ही एकदम नवीन गोष्ट आहे. ठीक आहे. तर त्यांच्यामध्ये जो टॉलरन्स आहे तो फार कमी आहे. म्हणजे नॅचरली त्यांना जे युरोपचं वातावरण आहे हे एकदम फिक्स होतं. पण जागतिक तापमान वाढीमुळे हे सर्व वातावरणाचे जे समतोल आहे, ते पर्यावरणाचे जे समतोल आहे ते सर्व बिघडत चाललेलं आहे. त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी 30 डिग्रीमध्ये सुद्धा राहणं अवघड होत आहे आणि त्या ठिकाणी लू सारख्या कंडिशनमध्ये लोकांना आपले जीव गमवावे लागले होते. दुसरं एक्झाम्पल आहे पेंग्विन पक्ष्याचं. पेंग्विन पक्षी जो आहे तो आपल्याला उत्तर नॉर्थ पोल आणि साऊथ पोलमध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यांना 12ही महिने बर्फाच्या प्रदेशात त्यांचं जीवन असतं. त्यांना तिथल्या थंडीची म्हणजे -40, -50 डिग्री सेंटीग्रेडमध्ये त्यांना राहायची सवय असते. जर त्यांना आपण तिथून आपल्या हलवून भारतामध्ये आणलं, तर त्यांना इथलं वातावरण, वाढलेलं तापमान त्यांना सहन होणार नाही आणि ते सहज मृत्युमुखी पडणार. तर ह्या गोष्टी आहेत सहिष्णुतेच्या, टॉलरन्सच्या. एन्व्हायरमेंटमध्ये जे जीव ज्या ठिकाणी राहतात त्यांना त्या ठिकाणचं वातावरण हे नेहमी सुटेबल असतं. लगेच त्यांना चेंज केलं तर बरंचसं त्यांच्या जीवनाला धोका निर्माण होऊ शकतं. मित्रांनो, पुढचं आपलं सब टॉपिक आहे पर्यावरणाचे प्रकार आणि त्याचे घटक. या विभागात आपण पर्यावरणाचे घटक, प्रकार आणि महत्व याबद्दल चर्चा करूया. पर्यावरणाचे घटक. मित्रांनो, स्थूलपणे पर्यावरणामध्ये अजैविक, निर्जीव,
जैविक म्हणजे जिवंत घटक असतात. दोनच घटक आहेत, जैविक आणि अजैविक, निर्जीव आणि जिवंत. पर्यावरणातील अजैविक आणि जैविक घटकांची काही उदाहरणे खालील तक्त्यात दिलेली आहेत. ज्यांचा जीव नाही, जे अजैविक घटक आहेत, त्यांची लिस्ट या ठिकाणी टेबलमध्ये दिलेली आहे. त्यामध्ये आहेत प्रकाश, प्रकाशामध्ये जीव नसतो. जो लाईट येतो सूर्याद्वारे, ते एकदम अजैविक असं, त्यात लाईफ नसते. अ, वर्षा, रेनफॉल, त्यामध्ये पण लाईफ नसतं. आर्द्रता, ह्युमिडिटी, पाणी, यांच्यामध्ये लाईफ नसतं. तापमान, कमी तापमान, जास्त तापमान, वातावरणातील वायू, ज्याला हवा पण म्हणतो, त्या ठिकाणी हे अजैविक घटक आहे. हंगामी बदल, जे सीजनल चेंजेस होतात, ते सुद्धा अजैविक आहे. आणि आपण जे सामान्यपणे भू आकार बघतो, लँडफॉर्म बघतो, त्यामध्ये सुद्धा जीव नसतात, ते आहेत अजैविक. तर मग जीव कशामध्ये आहे, कुठले जैविक घटक आहेत? तर ते आहेत मानवामध्ये मानव जिवंत प्राणी आहे. ठीक आहे. परजीवी आहेत, जे दुसऱ्यांच्या जीवनावर त्यांचे जीवन अवलंबून असतं. सूक्ष्मजीवांसह वनस्पती, प्राणी आणि विघटन करणारे सूक्ष्मजीव. विघटन करणारे म्हणजे जे एखादे वनस्पती जर सडली, ठीक आहे, किंवा मानव मानव एखाद्या प्राण्याच्या ज्या मृतदेह सडू लागला, तर आपण बघतो की त्या ठिकाणी हळूहळू त्याला लहान लहान कीड लागतात. ठीक आहे. आणि काही दिवसात ते जे डेड बॉडी आहे किंवा ते पर्टिक्युलर सडलेलं झाड आहे, ते त्या ठिकाणी गायब होऊन जातात. कारण की लहान लहान जे सूक्ष्मजीव आहेत, विघटन करणारे जीव आहेत, ते त्यांचा तो फूड असतो आणि ते डेड बॉडी ते डिकम्पोज करतात, खाऊन टाकतात. ठीक आहे. तर हे विघटन करणारे सूक्ष्मजीव या ठिकाणी असतात जैविक घटकामध्ये. पुढे आपण बघूया पर्यावरणाची संकल्पना. भौतिक घटक हे जैविक घटकांच्या अस्तित्वासाठी परिस्थिती निर्धारित करतात. कुठलाही जिवंत जीव आहे, प्राणी आहे, तो एखाद्या वातावरणात कसं जिवंत राहील किंवा जिवंत राहणार नाही, याच्यावर इन्फ्लुअन्स करणारी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी अवेलेबल असलेलं भौतिक वातावरण, आजूबाजूचं पर्यावरण. ठीक आहे. खूप थंडी असेल तर त्या ठिकाणी कुठल्याही आपल्याला जीव दिसणार नाही, फार मोजके जीव दिसणार. खूप जास्त ऊन असेल, खूप म्हणजे एक प्रकारे वाळवंट असेल, त्या ठिकाणी आपल्याला खूप लक्झरियस प्लांट दिसणार नाही, खूप सारे प्राणी दिसणार नाही, वनस्पती दिसणार नाही. फार कमी प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी जैविक घटक बघायला मिळतील. म्हणून मग या ठिकाणी म्हटलं आहे की भौतिक घटक हे जैविक घटकांच्या अस्तित्वासाठी परिस्थिती निर्धारित करतात, ज्यामुळे पर्यावरणाच्या देखभालीची काळजी घेतली जाते. मित्रांनो, वेगवेगळ्या भौगोलिक वातावरण, भिन्न भिन्न तरी जैविक घटक आपल्याला पाहायला मिळतात. समुद्राच्या पाणीमधले असलेले देवमाशी आहे, नॉर्थ पोल, साऊथ पोलकडे असणारे पोलर बेअर्स आहे, वाळवंटामध्ये असणारे आपले उंट आहे. तर प्रत्येक भौगोलिक वातावरणामध्ये आपल्याला भिन्न भिन्नतेचे जैविक घटक पाहायला मिळतात. जसं हिमालयामध्ये गेले तर हिमालय टायगर वेगळा आपल्याला बघायला मिळेल. त्याचप्रकारे जर आपण वेस्ट बेंगॉलमध्ये सुंदरबन्स आहे, त्या ठिकाणी असताना जो बेंगॉल टायगर आहे, तो त्याकडे वेगळा असेल. तर प्रत्येक भौगोलिक वातावरणाचा त्या प्रदेशात असणाऱ्या जैविक घटकांवर आपल्याला वेगवेगळं फरक बघायला मिळतो. वाळवंटामध्ये खूप जास्त प्रमाणात जर एक प्रकारे हवा वाहत असेल, तर हवा वाहताना त्यामध्ये वाळूचे कण येतात. तर ते वाळूचे कण उंटाच्या डोळ्यात जाऊ नये म्हणून उंटाने किंवा निसर्गाने त्यांचे डोळ्याचे पापण्या आहेत, ते फार पापण्याचे केस आहेत, ते फार त्यांनी जास्त प्रमाणात त्या ठिकाणी त्यांना आलेले आहेत. त्यामुळे सहजपणे त्यांच्या डोळ्यात बाहेरचे जे माती आहे, मातीचे कण आहेत, ते जाऊ शकत नाही. तसंच त्यांचंच एक्झाम्पल घ्यायचं झालं तर उंट आहे, तो एका वेळेस खूप सारं पाणी पिऊ शकतो आणि तो पाणी तो बरेच दिवसापर्यंत आपल्या बॉडीमध्ये स्टोअर करू शकतो. म्हणजे 15 दिवस, 1 महिना तरी त्याला पाणी दिलं नाही तरी उंट सहज आपलं जीवन यापन करू शकतो. म्हणजे जी
पर्यावरणीय स्थिती आहे त्याला अनुसरून विविध जीवांनी आपल्याला अक्लिमटाइज म्हणजे त्यांनी एक प्रकारे समायोजन करून टाकलं आहे बॉडीचं. ठीक आहे. मित्रांनो, पर्यावरणातील विविध घटक हे पर्यावरणातील ऊर्जा प्रवाह आणि सामग्रीच्या पुनर्वापराचे महत्वाचे कार्य करते. पर्यावरणातील विविध घटक हे पर्यावरणातील ऊर्जा प्रवाह आणि सामग्रीच्या पुनर्वापराचे महत्वाचे कार्य करते. उदाहरणार्थ, हिरव्या वनस्पती भौतिक क्षेत्रातून आवश्यक संसाधने मिळवतात. मातीपासून पाणी आणि खनिजे, वातावरणातून कार्बन डायऑक्साईड आणि सूर्यापासून प्रकाश ऊर्जा आणि त्यांचे अन्न तयार करतात. सहज आहे की जर आपल्याला शेती करायची आहे तर शेती ही आकाशात होणार नाही, ते आपल्याला जमिनीवरच करावं लागेल. ठीक आहे. जमिनीत कारण की त्या ठिकाणी पोषक द्रव्य असतात. पोषक द्रव्याच्या माध्यमातूनच कुठलंही पीक, कुठलीही शेती ही चांगली होऊ शकते. मनुष्याला खूप सारे खनिज पाहिजे असतात, ते सुद्धा आपल्याला जमिनीतून मिळतात. ठीक आहे. तसंच वातावरणात जो कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन डायऑक्साईडचा वापर हे हिरव्या वनस्पती करतात आणि त्यातून ते त्यांचं फूड तयार करतात, त्यांचं ते अन्न तयार करतात. आता ह्या सर्वांमागे सूर्याची प्रकाश ऊर्जा फार महत्वाची आहे. सूर्याच्या प्रकाश ऊर्जेमुळेच सर्वांना अन्न मिळतं. प्राणी त्यांच्या अन्न स्रोतासाठी वनस्पती आणि इतर प्राण्यांवर अवलंबून असतात. कुठलाही प्राणी असो, जो आज पृथ्वीवर आहे, त्याला त्याच्या अन्नाकरता फक्त आणि फक्त वनस्पती आणि इतर प्राण्यांवर अवलंबून राहावं लागतं. आणि जे काही प्राणी बघतो आपण, ते सुद्धा सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेवर अवलंबून आहेत. आपण मानव आपल्या ज्या गरजा आहेत, जमीन आणि समुद्राचा उपयोग करतो, तसेच पृथ्वीच्या कवचातून आपण खनिजे आणि इंधन मिळवतो. इव्हन जर आपण मानवाचा विचार केला तर आपल्या ज्या गरजा आहेत त्या आपण पूर्ण करण्याकरता आपण शेती करता जमिनीचा उपयोग करतो. समुद्रातून आपण वेगवेगळे मासे पकडतो. तसेच जर आधुनिक उदाहरण द्यायचे झाले तर आपल्याला जे जीवाश्म इंधन आहे, पेट्रोल, डिझेल, हे सुद्धा आपण जमिनीच्या आतून आपण सध्या काढत आहोत. तर जर समुद्राच्या लाटांपासून आपल्याला ऊर्जा मिळते. ठीक आहे. ती सुद्धा आपण समुद्रामार्फतच घेत आहोत. तसेच बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला निसर्गाकडून आपल्याला घ्याव्या लागतात. पुढचा सब टॉपिक आहे पर्यावरणाचे प्रकार. पर्यावरणाची व्याख्या आठवा आपण जी डिस्कस केली आहे. त्यामध्ये आपण म्हटलं होतं की एक सजीव आहे, तो कंटिन्यू जैविक आणि अजैविक जे घटक आहेत त्याच्या परिसरातील त्याच्यासोबत तो कंटिन्यू त्याच्या सहसंबंध असतो आणि या सहसंबंधाचा अभ्यास आपण पर्यावरणामध्ये करतो. तसंच आपण नैसर्गिक तलाव बघितलं, त्या तलावात राहणाऱ्या माशाचा विचार करा, ज्याची आपण आधीच्या चर्चा केली आहे. त्याचे बाह्य वातावरण तलावातील पाणी होते. त्या माशाचे जे बाह्य वातावरण काय होते, तर ते तलावातील पाणी होते, ज्यामध्ये तो प्रामुख्याने राहतो. पाण्यामध्ये पोषक, ऑक्सिजन आणि इतर जीव असतात, जे माशांना त्यांचे जीवन टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असतात. बाह्य वातावरणाच्या विरुद्ध माशांच्या शरीरातील पोकळी ही त्यांच्या बाह्य वातावरणापासून अगदी वेगळी असते. अंतर्गत वातावरण प्रदान करते. म्हणजे माशा जो आहे, फिश आहे, त्याच्या बाहेरचं वातावरण काय आहे, तर पाणी आणि त्यापेक्षा वेगळं माशाच्या शरीराच्या आतील जे आहे ते अंतर्गत वातावरण आहे. तो त्याला एक प्रकार वेगळं कम्फर्ट देतं. शरीराचा पृष्ठभाग हा माशाच्या अंतर्गत आणि बाह्य वातावरणामध्ये विनिमय अडथळा म्हणून काम करतं. विनिमय अडथळा. ठीक आहे. वातावरणाच्या तुलनेत अंतर्गत वातावरणात तुलनेत तो स्थिर आहे. बाह्य वातावरण पाणी आणि माशाच्या आतील वातावरण जे आहे, ते बाह्य वातावरणापेक्षा आतील वातावरण जे आहे ते जास्त स्थिर आहे. तथापि
आजारपण आणि दुखापत किंवा वातावरणाचा ताण त्याला अस्वस्थ करू शकतो. एखाद्या वेळेस माशाची तब्येत ठीक नसेल किंवा मानवाची तब्येत ठीक नसेल, अशा वेळेस त्याची इंटरनल जी बॉडी आहे, ती त्याच्या ताणामुळे अस्वस्थ होऊ शकते. परंतु ताणाचे कारण काढून टाकले जाते, तेव्हा अंतर्गत त्याचा मूळ स्थिती येतो. जेव्हा माशाच्या शरीरामध्ये काही इजा असेल, तर निघाली बाहेर, एखादा त्रास असेल तो निघाला बाहेर, तर परत आतलं वातावरण जे आहे, अंदरची बॉडी आहे ती नॉर्मल लेव्हलला येऊन जाते. तसंच आपल्या मनुष्याचं पण आहे. आपलं बाह्य वातावरण हवं आहे, वातावरण आहे आणि आपल्या बॉडीच्या अंदरचं वातावरण वेगळं आहे. तर आपल्या आतमध्ये काही प्रॉब्लेम झाले आणि ते प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केले, तर आपली बॉडी जशी होती त्याच प्रकारे ती कामाला लागते. मित्रांनो, मासे ज्या वातावरणात राहतात ते नैसर्गिक वातावरण आहे. तलावातील अजैविक घटक जसे की प्रकाश, तापमान, खोली, पोषक तत्वे आणि विरघळलेले वायू माशांना जीवनदायी रसायन आणि भौतिक घटक प्रदान करतात. आपण या ठिकाणी माशाचं उदाहरण घेतलेलं आहे, की मासा जो आहे, ज्या वातावरणात राहतो, त्या वातावरणापासून त्याला जिवंत राहण्याकरता, त्याचं भरण-पोषण होण्याकरता खूप सारे तत्त्वे मिळतात. जसे की प्रकाश आवश्यक आहे. त्याला पर्टिक्युलर टेम्परेचर आहे. टेम्परेचर खूप कमी किंवा जास्त पण नाही. ऑप्टिमम जितकं आवश्यक आहे, तितकं त्याला प्रकाश मिळतं, तितकं त्याला तापमान मिळतं. ठीक आहे. काही-काही प्राणी जे आहे, हे पर्टिक्युलर पाण्याच्या पर्टिक्युलर खोलीपर्यंतच आढळतात. ते ना ते जास्त वर आले, तर त्यांना ते मरू शकतात. ठीक आहे. जसं समुद्रामध्ये 5 किलोमीटर, 6 किलोमीटरच्या खोलीपर्यंत सुद्धा काही मासे आढळतात. ठीक आहे. त्यांना त्या वातावरणाचा किंवा तिथला जो पाण्याचा भार आहे, तो सहन करण्याची त्यांना एक प्रकारे सवय झाली असते. पण जर ती माशी जर वर सरफेस लेव्हल येऊ लागली, तर त्यांना ते एकदम हलकं-हलकं वाटेल आणि ते पटकन मरू शकतात. ठीक आहे. तसेच जे मासे आहेत, त्यांना पाण्यातून पोषक तत्वे मिळतात. तसंच त्यांना वेगवेगळे वायू म्हणजे माशांना जिवंत राहण्याकरता ऑक्सिजन लागतं आणि पाण्यामध्ये जर ऑक्सिजन असेल, चांगलं असेल, तर ते जिवंत राहतात. मासे पाण्यातून विरघळलेला जो ओझोन आपला ऑक्सिजन आहे, ते शोषून घेतात त्यांच्या कल्ल्यांद्वारे आणि ते जिवंत राहतात. जर आजकाल खूप जास्त प्रमाणात जलप्रदूषण होऊ लागलेलं आहे. जलप्रदूषणामुळे पाण्यामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण खूप खालावत चालले आहे. त्यामुळे आपण बरेचदा बघतो, की न्यूजमध्ये, पेपर्समध्ये वगैरे बातमी येते, की खूप सारे मासे अचानक पाण्याच्या स्तरावर राहिले आहेत, मरण पावले आहेत. तर त्या ठिकाणी डिझॉल्व्ड ऑक्सिजन, पाण्यामध्ये विरघळलेलं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे त्या ठिकाणी माशांचा दुर्दैवी मृत्यू होतो. तर मासे ज्या तलावात राहतात, ते नैसर्गिक वातावरण आहे. तलावातील अजैविक घटक जसे प्रकाश, तापमान, खोली, पोषक तत्वे आणि विरघळलेले वायू माशांना जीवनदायी रासायनिक आणि भौतिक घटक प्रदान करतात. मित्रांनो, तलावामध्ये राहणारे इतर सजीव जसे जीवाणू, कीटक, वर्म्स, मोलस्क, टेट्रपॉड, बेडूक आणि जलचर प्राणी हे माशांचे अन्न असू शकतात. आता मासे जे आहेत, ते त्यांना जीवन जगण्याकरता ते कशावर फीड करणार, कशावर ते काय खाणार, तर जीवाणू खाणार, बारीक कीटक खाणार, वर्म्स खाणार, मोलस्क खाणार, टेट्रपॉड, बेडूक हे सर्व माशांचे अन्न आहे. आणि हे जे जीवाणू, वर्म्स आणि मोलस्क आहेत, हे सुद्धा दुसऱ्या सूक्ष्म जीवांवर किंवा जे वनस्पती आहेत, हिरवे वनस्पती आहेत, त्याच्यावर ते अवलंबून असतात. जमिनीवरील अशा नैसर्गिक वातावरणाच्या उदाहरणांमध्ये जंगले, गवताळ प्रदेश, सव्हाना आणि वाळवंट यांचा समावेश होतो. मित्रांनो, जर आपण पृथ्वीला बघितलं, तर पृथ्वीमध्ये आपल्याला असे काही प्रदेश असतात, ज्या ठिकाणी खूप जास्त आपल्याला जंगल मिळतात. कारण तिथलं वातावरण जंगलाकरता पोषक आहे. विषुववृत्तीय प्रदेश आहे, त्या ठिकाणी दिवसभर चांगली कडक ऊन पडते. दुपारच्या सुमारास, दुपारनंतर त्या ठिकाणी भरपूर पाऊस पडतं. ह्या 2 गोष्टीमुळे त्या ठिकाणी जंगलांची अमर्याद वाढ झालेली आहे. जे वनस्पती आहेत, त्यांना जगण्याकरता 2 गोष्टी हव्या असतात. एक तर पाणी आणि दुसरा सूर्यप्रकाश. तर
जंगले निर्माण होण्यामागे जसे अमेझॉनचं जंगल आहे त्या ठिकाणी खूप जास्त ग्रोथ झाली आहे. जंगल आल्यामुळे त्या ठिकाणी विविध प्राणी निर्माण झालेले आहेत. ठीक आहे. तसंच दुसरी काही भूप्रदेश आहेत जे त्या ठिकाणी फक्त आणि फक्त आपल्याला गवताळ प्रदेश पाहायला मिळतो. कारण की त्या ठिकाणी फार अल्प प्रमाणात पाऊस पडतो आणि त्या ठिकाणी फक्त गवतच वाढू शकणार असं भौगोलिक स्थिती निर्माण झालेली आहे. तसंच त्याप्रकारे सवाना पण आहे. नंतर वाळवंट उदाहरण घेऊया. वाळवंट हा प्रदेशामध्ये वर्षाला 25 सेंटीमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो. त्या ठिकाणी इतकं कमी पाऊस पडल्यामुळे त्या ठिकाणी झाडांची ग्रोथ होऊ शकत नाही. जे काही झाड झाले आहे तयार, त्यामध्ये पण काटेरी वनस्पती, कॅक्टस आपल्याला भरपूर प्रमाणात आपल्याला पाहायला मिळणार. तर हे जे वातावरण आहे, हे वातावरण जे आहे ते तयार होण्यामागे पर्यावरणाचा आणि तिथल्या सीझन्सचा खूप मोठा वाटा आहे. सोबतच त्यांचे जे लोकेशन आहे पृथ्वीवर कुठं आहे, नॉर्थ आहे, साऊथला आहे, त्यांचे ते कुठल्या लॅटिट्यूड्सला आहे, अक्षवृत्ताला आहे, याचं सुद्धा त्यामागे मोठं अ, हात आहे. आतापर्यंत आम्ही फक्त नैसर्गिक पर्यावरणावर चर्चा केली आहे. परंतु पर्यावरणाचे अनेक घटक आहेत जे मानवाने तयार केले आहेत. जसे की पीक क्षेत्र, शहरे, औद्योगिक जागा. मित्रांनो, ही स्लाइड बघा. या ठिकाणी आपण बघू शकतो की जे पहिले वरचे प्रथम 3 चित्र आहेत त्यामध्ये आपण समुद्र बघू शकतो, तो निसर्गाने तयार केला आहे. वाळवंट आहे, तो निसर्गाने तयार केला आहे. आणि तिसरा जंगल. हे सर्व निसर्गाने तयार केलेल्या एक प्रकारे पर्यावरण आहे. ठीक आहे. ओशन, लेक्स, पॉन्ड्स, रिव्हर, फॉरेस्ट, ग्रासलँड, डेझर्ट हे सर्व निसर्गाने तयार केलेले आहे. तर दुसरीकडे जे मधले 3 आपण फोटो बघू शकतो या ठिकाणी, हे ह्युमन इंटरफेरन्स मानवी हस्तक्षेपामुळे तयार झालेले भूप्रदेश आहेत. ज्या ठिकाणी आपण बघू शकतो की अ, चायचे बागान असतात. नॉर्थ ईस्टला आपण नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये बघू शकतो. ठीक आहे. किंवा साऊथमध्ये आपण नारळाचे मोठे-मोठे फार्म बघू शकतो. रबराचे फॉर्म्स आहेत, झाडे आहेत. तर त्या ठिकाणी अ, जे काही आपण झाडं बघतोय त्या ठिकाणी मानवाने हस्तक्षेप केलं आणि त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी प्लांटेशन केलं आहे. ठीक आहे. म्हणजे एक प्रकार काय ह्युमन मॉडिफाईड एन्व्हायर्नमेंट आहे. मानवाने बदललेलं एन्व्हायर्नमेंट आहे. ठीक आहे. म्हणजे थोडं मानवाने आणि निसर्गाने दोघांच्या मिळून हा एक मध्यभाग आहे. ठीक आहे. त्यात ऑर्किड्स, ऑर्काड्स, प्लांटेशन, सँच्युरीज, पार्क या ठिकाणी असं आपल्याला म्हणता येईल. तर हे जे तिसरं आपण सर्वात शेवटचे जे 3 फोटोग्राफ आहेत, हे पूर्ण आणि पूर्ण हे मानवाने तयार केलेलं एन्व्हायर्नमेंट आहे. याला आपण कल्चरल एन्व्हायर्नमेंट पण म्हणू शकतो आपण. मॅन मेड एन्व्हायर्नमेंट. जसे शहरं, औद्योगिक फॅक्टरीज, सिटीज, टाउन्स, क्रॉप फील्ड म्हणजे शेती, आर्टिफिशियल लेक्स, आपण डॅम्स, धरणं वगैरे आहेत ते सर्व हे माणसाने तयार केलेले आहेत. ते हे आतापर्यंत आपण काय बघितलं, की नैसर्गिक बघितलं. आता आपण थोडंसं हे मानवनिर्मित जे वातावरण आहे, ते पण आपण लक्षात घेऊया. ठीक आहे. तर पर्टिक्युलर नियोजनाद्वारे मानवाने हे शहर तयार केली आहेत. ठीक आहे. आधी जंगल होतं भयंकर. त्या जंगल कट करून त्या ठिकाणी छोटेसे 2-3 घरं बनले. नंतर 2 ते 10 घरं बनले. 100 घरं झाले. एक छोटंसं गाव तयार झालं. मग सेमी अर्बन, रुरल एक पट्टा तयार झाला. तर त्यानंतर मग त्याच्यातून विकास होऊन शहरं तयार झाली, इंडस्ट्रीज तयार झाली. तर हे सर्व मानवाने तयार केलेले एन्व्हायर्नमेंट आहे. मित्रांनो, शहराचे वातावरण पूर्णपणे मानवाने तयार केले आहे. इव्हन आपल्याकडे एक छान एक्झाम्पल आहे चंदीगडचं. चंदीगड हे भारतातील प्लांट सिटी म्हणून ओळखले जाते. ठीक आहे. तर आजकाल अजून त्याच प्रकारे त्या प्लांट सिटीप्रमाणे मोहाली, अजून जे नवीन प्रदेशांच्या जी नवीन राजधानी तयार होत आहेत, ते पण प्लांट पद्धतीने तयार करण्यात येत आहे. जसं छत्तीसगडची राजधानी नया रायपूर किंवा इकडे तेलंगणामध्ये औरंगाबाद वगैरे. तर हे जे नवीन टाउन्स आहेत, नवीन कॅपिटल सिटीज आहेत, हे पूर्णपणे
प्लान प्रकारे तयार करण्यात येत आहे. ज्यामुळे तिथल्या लोकांना सुविधा होईल आणि पर्यावरणाशी सुद्धा त्यांना समतोल राखून त्यांचा विकास करता येईल. जे जुने शहर आहेत ते हळू वाढत गेले, त्या ठिकाणी इतकं नियोजन करता आलं नाही. त्यामुळे आपण आज ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण आणि एक प्रकारे एक प्रकारे मानवी जंगल, कॉन्क्रीट जंगल तयार झालं आहे. तर ते टाळण्याकरता मानवाने प्लांट सिटीज हे आणलेलं आहे. सर्वात महत्वाच्या घटकांपैकी एक पाणी. मानवाला जगण्याकरता कुठलाही व्यक्ती असो, तो त्याला पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तो पाणी आणि पाण्यापासून पाण्याचा उपयोगाद्वारे तयार करण्यात आलेल्या गोष्टीच वापरतो. ठीक आहे. सर्वात महत्वाच्या घटकांपैकी एक आहे पाणी. मनुष्य जे शहरामध्ये आहे, पाणी थेट प्रवाहातून घेत नाही. म्हणजे तिकडे एक नदी आहे, नदीतून लगेच पंप लावून तो आपल्या शहरामध्ये पाणी आणत नाही. परंतु तो प्रथम फिल्टर करतो, शुद्ध करतो. नंतर पिण्यासाठी आणि इतर कामासाठी नगरपालिकेतर्फे, महानगरपालिकेतर्फे ते सर्वांना पोहोचवलं जातं. चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिक वेस्ट जे आहे आणि स्थानिक पातळीवर निर्माण होणारी कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नाही, परंतु त्यावर प्रक्रिया करण्यासाठी ते शहरापासून दुर्गम ठिकाणी आपण टाकतो. तर त्या ठिकाणी पण हे जे आपली वेस्ट आहे, अर्बन वेस्ट, हे ज्या पद्धतीने टाकले जातात त्या ठिकाणी पर्यावरणाच्या समस्या खूप जास्त प्रमाणात आता वाढलेल्या आहेत. मित्रांनो, त्या ठिकाणी बघितलं आपण तर ज्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड्स तयार झाले आहेत त्या ठिकाणी वायू प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि तिथली जी जमीन आहे ती नापीक होऊ लागलेली आहे. सोबतच त्या ठिकाणी मिथेनचे प्रमाण वाढल्यामुळे त्या ठिकाणी जी वेस्ट आहे त्याला आग लागत आहे आणि एकदा वेस्ट डम्प यार्डला जर आग लागली तर ती सहज विझत नाही, कंटिन्यू त्यातून धूर येऊ लागतो. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील जे लोक असतात त्यांना त्या वेस्टमुळे खूप जास्त त्रास सहन करावा लागतो. त्यांच्या जीवाला धोका असतो, त्यांना लंग्सचे प्रॉब्लेम येतात, त्यांना अस्थमा वगैरे पण होऊ शकतं. तर स्थानिक पातळीवर जो काही तयार होणारा वेस्ट मटेरियल आहे त्याची योग्य विल्हेवाट न लावता ते शहरापासून दुर्गम ठिकाणी टाकले जातात. त्यामुळे शहरातील घाण दूर होते, पण ज्या ठिकाणी ते टाकले जातात त्या ठिकाणी तिथलं नैसर्गिक वातावरण आणि त्या ठिकाणी असणारे प्राणी, वनस्पती आणि मानव यांच्या जीवाला अत्यंत धोका निर्माण झालेला आहे. मित्रांनो, आपण शहरात राहतो, बरेचसे लोक. शहरातील लोकांसाठी अन्न बहुतेकदा ग्रामीण भागातून येतो. मानवाने बनवलेल्या वातावरणात मनुष्य मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या सामग्री आणि ऊर्जेचा वापर करतो. शहरामध्ये राहणाऱ्या व्यक्तींना अन्न जे लागतं ते आपण शेतातून आणतो. ठीक आहे. आणि त्याच प्रकारे मानव जे आहे आपल्या खूप साऱ्या गोष्टींकरता वेगवेगळ्या सामग्री आणि ऊर्जेचा वापर करतो. त्याला टू व्हीलर्स, फोर व्हीलर्स, यंत्रसामग्री हे सर्व वापरण्याकरता तो जैविक इंधन किंवा सूर्यापासून मिळणारा ऊर्जा, वायू पासून मिळणारी ऊर्जा यांचा वापर करतो, न्यूक्लिअरचा वापर करतो. त्यामुळे हे सर्व वापर करताना पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये याकरता पण आपण खूप जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे पर्यावरण आणि मानव यांचा संबंध खूप महत्वाचा आहे. त्यामुळे पर्यावरणासोबतच मानवाने एकनिष्ठ राहून त्यासोबत काम करावे आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन पर्यावरणाला वाचवावे. नमस्कार.